नमस्कार, मी संयोगिता म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्मा. तुम्ही आपल्या 10वीला तर भरभरून प्रेम देत आहात, त्यासाठी मनापासून आभार. पण तुम्ही अजून आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं वाटतं. केलं नसेल तर आत्ताच जाऊन करा, कारण की जर तुम्ही आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला आपल्या 10वीचे नवीन अपडेट्स कळतील आणि नवीन एपिसोडसुद्धा पाहायला मिळतील. त्यामुळे आत्ताच जाऊन आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली 10वी ही वेबसिरीज पाहायला विसरू नका. धन्यवाद. बया, तुमचं झालं का नाही? माणसं बाहेर जमायला लागलेत. आता सकाळपासून करतोयच की त्या आब्याला जरा आवाज दे ग, बोलू इकडं जरा त्याला. आणि त्याला कशाला? अगं त्याला विचारलं पाहिजे त्याच्या आईला काय काय आवडायचं. आता आपल्याला जेवढं माहित होतं तेवढं आपण केलंयच की. आब्या, ए आब्या, आला बघ. आब्या, आईला अजून काय काय आवडायचं हे बघ, आम्ही हे सगळं केलंय. केलंय की समजच, पण चहा केला का? तो आधीच ठेवलाय. मिसरी ठेवली आहे का? ए बया, तिला तसलं काही व्यसन बिसन नव्हतं. उभ्या आयुष्यात तिने मिसरीचं बोट सुद्धा घासलं नाही आणि दुसरं काय बी नाही. अजून काय राहिलंय का? शेवग्याची शांग फोडणीचा भात केला ना? फोडणीचा भात तरीच म्हणलं काहीतरी राहिलंय. घे बघू, कुकर पटदिशी लावते. कुकर? अहो कुकर नाही आमच्यात, टोपात करायला लागल. शाले, जा तुझ्या घरनं घेऊन ये कुकर. टोपात आणि कवा शिजायचा? थांबा, मी घेऊन येऊ का? हो, आणि परत एकदा बघ काय काय राहिलंय, म्हणजे पटदिशी बनवता येईल. नाहीतर थांब, मीच घेऊन येते. अरे आम्ही हाय म्हटलं तरी तू हे समजा का करू लागतोस हेच कळणं झालंय मला. अरे बाबा, हे समजा तू नसतं करायचं. अरे नुसतं बसलं की तिचा लईच विचार येतोय बघ. म्हणलं वाईच काम करावं म्हणजे इसर पडेल. मग पडला का फरक? साधा गावातलं कोण गेलं तरी बी महिनाभर काही सुचत नाही. आणि इथं तर माझी आई गेली, कसा पडेल फरक? दादा, मी बिवायचाच नाही, मदत करतो. अरे आत काय पाहिजे ते द्यायचं नाही त्यासनी. अरे बाबा, देऊनच आलं. मध्या हे एका घरी ना, तुम्ही गेला नाही शाळेत? नाही बे, जेव्हा तू जाशील ना तेव्हाच आम्ही बी जाईल शाळेत. अरे पण सर काय म्हणताल? बरं ते जाऊ द्या, रेश्मा आणि पल्लवी तरी गेल्या ना? नाही कोणच गेलं, ते बी पाण्याला गेले. ते आज समजा पाणी पोरीने भरलंय, आम्हाला कोणाला जेवू नका म्हणल्या. रेश्मे, तुम्ही का गेला नाही शाळेत? मामींसाठी थांबलो. उद्यापासून परत आहेच की शाळा. बरं ना, तुम्ही आज जाऊन निवताचं बघा, आम्ही इथलं सगळं उरकतो. हां, इथं कोणाला तरी थांबवून तिकडं स्मशानात गेलं पाहिजे. आता कसं आहे, काय काय माणसं डायरेक्ट तिकडंच जातील, ती काय घराकडे इथं बसणार नाही. होय, बरोबर आहे. तुम्ही असं करा, बाकी घेऊन पुढे चला, आम्ही इथूच मागे निवड देऊ. चालते, जावा तुम्ही. ए पोरानो, चला
उरका आता. आणि मी सांगतो ते सगळं सामान घ्या आणि लागा वाटेला. हां चला. ही घ्यायला लागेल. आता विश्वात्मके देवो येणे वाग्मने तोषावे दोषो निमद द्यावे पसाय दानरी जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लावो प्राणीजात वर्षत सकल मंडळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवर्त भूमंडळी भेटतया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव विभूषांचे चंद्रमेले अलांछन मार्तंड जे तापहीन जे सदाई सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी भजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजयी होवावेजी एथ मने श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. अभिजित खंबीर राहा, आम्ही सोबत आहे. दाद्या काय लागलं तर हक्कानं सांगायचं. आता कशाला काय लागतंय, समज संपलं. असं नाही बोलायचं प्रदीप, सगळं तुझ्या जीवावर सोडून गेले नाही. जायला पाहिजेच होतं का सर? जायला पाहिजेच होतं का? ज्याने स्वतः निम्म्यापेक्षा जास्त आयुष्य आईबापा शिवाय काढलंय त्याला या प्रश्नाचं उत्तर कसं काय माहिती असेल प्रदीप? निदान तुला स्वतःचं भान येईपर्यंत ती सोबत होती असा विचार करायचा आणि प्रवास सुरू ठेवायचा. दाद्या कावळा काही नाही उदाला शिवना, काय शेवटची इच्छा असेल तर पुरी करतो म्हणून सांग. काय सांगू, आणि ऐकणार आहे का ती? जिथे पण कसलं सुख लागू नाही दिलं, कुठलीच इच्छा पूर्ण केली नाही मी, आणि आता कशानं काय होणार आहे? अरे तू सांगून तरी बघ, तिचा जीव तुमच्या दोघांच्यात अडकला असला म्हणजे मोकळी कशी होणार ती? हे बघ, मोक्ष मिळाला पाहिजे. हे बघ प्रदीप, मनाच्या समाधानासाठी, स्वतः व्यक्त होण्यासाठी तरी बोल. आय, तू ऐकत असशील तर तुला सांगतो,
आब्याची काही बी काळजी करू नकोस. तो शाळेत जाईल, तुझं नाव बी करेल. आणि मी जो तुला शब्द दिलाय शहरात जायचा, तो बी मी पूर्ण करीन. घरात काहीच कमी पडू द्यायचो नाही. दाद्या, अजून काय राहिली इच्छा? मला एक सांग, तिनं कवा तुला काय बोललेलं आठवतंय का? गावाच तिने असं काय इच्छा नाही सांगितली. तिची शेवटची इच्छा तिच्यावरच गेली. असू दे, जी काय असेल ती असू दे. ए पोरानो, गया ना एखादी आणि चारा तिला निवद. नाही, नको. तिच्या मनात काय होतं हे मला बी कळू द्यात की. आणि जवळ मला कळत नाही तवर मी रोज नैवेद्य घेऊन येणार. मग आता माणसं जाऊ द्या का? चला चला. सारी खुशी आई विरून गेली, सारी खुशी सारी खुशी. हाक आई मारू कशी, हाक आई मारू कशी, हाक आई मारू कशी. ए पत्या, अरे उरका की लवकर न्यायचा हात. ए शुभ्या, ये लवकर उरक, ये काढून न्यायचं. दीपाली, दीपाली, यांचं पाण्याचं बघ. हो या. होय आलेच. कसं काय झालं अचानक? चांगला धडधाकट होते की? काय नाही, रानात गेली होती, दीपी बी संगच होती.
पायात काय तर रुतल्यावाने झालं. दीपीला म्हणाले काटा असेल. उभा जन्मच तिचा काट्यातला. काट्याची सवय होतीच तिला. काट्यातनं चालायचे. दुर्लक्ष केलं आणि तशीच पुढे गेली. रानात पोचस्तवर अलीकडे चक्कर येऊन पडली. दीपीने उठवलं पण काहीच नाही. मग मला आली सांगायला. आम्ही दोघं लगेच गेलो तिकडं. तर तोंडातनं फेस येत होता. तेव्हाच कळलं साप इशारी होता. उभ्या जन्मात इश कालवून गेला. आम्हाला बी समजलं नव्हतं. ही शाळेत आले तेव्हा म्हणली सरांनी सांगितलं म्हणून. मला बी ऐकून धक्काच बसला. त्यासनी कायम असं उत्साहानं आणि प्रेमानं बोलताना बघितलं प्रत्येकाशी. एक दोनदा भेटले असतील पण कुणाला बी आपलंसं करून घ्यायची ताकद होती त्यांच्यात. एवढी चांगली होती म्हणून तर देवाला आवडली. एक तरी वाईट गुण पाहिजे होता तिच्या. पण माझा आता त्याच्यावरचा बी विश्वास उडाला. त्याला माहित होतं आम्हासनी सगळ्यात जास्त तिची गरज आहे. आम्ही तिच्याशिवाय राहू शकत नाही. तरी बी नेलं. केवढं जा व्हायचं आब्याबर बोल. त्याला बरं वाटेल. आब्याच्या वडिलांनी काय सांगितलं नाही का? नाही म्हणजे ते आले नाहीत ना म्हणून विचारलं. तुम्ही आलात बरं वाटलं. पण जर यो विषय काढला नसता तर अजून बरं वाटलं असतं. कोण का आलं नाही यापेक्षा जे कायम सोबत पाहिजे होतं ते का गेलं याचं उत्तर शोधतोय आम्ही. आलेच. कांबळे सरांनी वर्गात सगळ्यांनी सांगितलं. सगळ्यांनी लय वाईट वाटलं. सरांनी आणि आम्ही शाळेतच आयला 2 मिनिट श्रद्धांजली पण दिली. कांबळे सरच बोलले तुमचे आई वडील सुद्धा शाळेचाच भाग आहेत आणि अभिजितला देव हे सगळं सहन करण्याची ताकद देव असं पण बोलले. ताकद? आणि कोण देणार ताकद? देव. अजून कोण? म्हणजे तोच ताकद घेणार आणि तोच ताकद देणार का? मग जर त्यानं माझ्या आईला बोलवूनच घेतली नसते तर किस्त बरं झालं असतं केवढा. अभिजित कसं सहन केलंस तू सगळं? अगं नाही सहन होत केवढा. गावात कुणाचं माहित असलं ना तरी मी आज पाव तर कवाच नाही गेलो. मला लय भ्या वाटतं माहित त्याचं. म्हणजे बघ की ते माणूस आपल्या जवळ नसणार, आपल्याबरोबर बोलणार नाही, म्हणजे ते ह्या जगातच नसणार. असं वाटायचं कसं सहन करत असतील त्याच्या घरचे.
पण कवा माझीच आहे मला सोडून जाईल, ते बी परत कवाच नाही येण्यासाठी. असं कवाच नव्हतं वाटलं ग केवढा. मला माहिती आहे अभिजित, अरे आईशिवाय 1 मिनिट सुद्धा राहत नव्हतंस तू पुढे कसं राहशील पुढचं माहित नाही केवढा, पण आता काय चाललंय का नाही कायच कळना बघ. तेव्हा शाळेतनं आल्यापासून जे आतापर्यंत वाटतंय की असं वाटतंय की हे समजा एक सपानच आहे, एक वाईट सपान. मला असं वाटतंय मला मधनच जागेल आणि कळेल की हे एक सपान आहे आणि पुन्हा समजा हातीसारखं होईल. आय मला आवाज देत, आब्या आब्या पाणी तापलं, आंघोळ करून घे. होय केवढा असंच आहे ना, हे हे सपानच आहे ना. तू इथं आली नाहीस ना, अगं हे सपानच आहे. अभिजित, खरंच आले अभ्या, सपन नाही. पण अजून बी कायच खरं वाटना ग केवढा. मला आठवतंय बघ, मी जेव्हा 7वीत होतो ना, तेव्हा असंच एकदा खेळताना पडलो होतो. तेव्हा इथं माझ्या डोसक्याला लागलं होतं. तेव्हा डॉक्टर म्हणलं ह्याला टाकं घालायला पाहिजे. मी लय भेलालो. डॉक्टरांनी का नाही टाकं घालताना बुलीचं इंजेक्शन दिलं. तेव्हा मला कायच कळत नव्हतं, दुखत बी नव्हतं. पण का नाही आता हे टाकं दुखतात ग केवढा, नुसतं ठणकतात. ते टाकं घालताना का नाही आहे माझ्या उशाला बसलेली. तिनं माझा तिच्या हातात घट्ट धरून ठेवला होता. आता तो हात धरायला कोणच नाही ग. आता नाही सण होत केवढा, काय करायचं कायच कळत नाही. आज कळतंय बघ, माणसं या मातीला माय का म्हणतात ते. कारण तिच्यापेक्षा जवळचं आपल्या कोणच नसतं. पण आता आई गेल्या का नाही, तेव्हापासून ही माती जवळची वाटणार. अरे मातीच काय, आता एक गाव बी आपलंसं वाटायला. अभ्या काय बी झालं असतं तरी चाललं असतं लागा, पण आई नव्हती जायला पाहिजे. कवा बी तुझ्यावर गेलो की 2 घास खा म्हणायची. एकदा फादरनं घरातनं बाहेर काढलेलं, तेव्हा तुमच्या घरी थांबलेलो. वाटलंच नाही आमची आई पैशी नाही, असं वाटलं आमचीच आहे. लय भारी होती आई. वय किरणा, आता कुठं असेल रे माझ्या? देवाकडं. अजून कुठं? सगळी माणसं देवाकडे तर जातात. मग मी त्या दिवशी माझ्या डोळ्यात देखत जी लागणी दिली ती कोण होती? अरे बाबा, ते शरीर असतं, आत्मा नसतो. आत्मा देवाकडे जातो. हो, आणि आत्मा आपल्याच बघत असतो. अभ्या
आता माझी आई बी मला बघत असेल ना, मग तिला कळ ना का मला किस्ता त्रास होतोय, मला करमत नाही तिच्याशिवाय. अरे ती बघून मी काय करू शकत नाही. फक्त एवढं ध्यानात ठेव, तिनं काय सांगितलंय तुला तरच तिला बरं वाटेल बघ. अरे पण तिला कळतंय, हे ह्याला कुठं कळणार आहे. कळत नसलं तरी मला करायचंय माझ्या. आज जाताना साधू तिला नीट भेटलो बी नाही, डबा घेऊन तसाच गेलो घाय घाय. साधू तिच्या जवळ बी गेलो नाही, तिच्या पाया बी नाही पडलो. मला जर माहित असतं ना ही आमची शेवटची भेट आहे, तर समजा करूनच गेलो असतो बघ. अरे कुणाला माहित असतं, सकाळी मला डबा देणार आहे, संध्याकाळी या जगातच नसेल. अरे असं तर माझ्या डोसक्यात बी नव्हतं. एक मिठी मारायला पाहिजे होती मी माझ्या आईला. आता या पुढं बघ, समजाच नाही का नाही, मिठी मारूनच जात जाईल. कुठली मिठी शेवटची असेल हे आपल्याला कुठं माहित असते, तिला तरी कुठं माहित होतं मला. तिला असं होणार आहे हे कळलं होतं बहुतेक. ती अचानकच म्हणली, का कोणास ठाऊक, पण आब्याला शाळेत जाऊ नको असं म्हणावंसं वाटत होतं. दाद्याबर आभ्याबर लय बोलायचं आहे म्हणत होती, दोघांसनी मिठीत घ्यायचं आहे असं बी म्हणली. मला वाटलं असंच काय बाई बडबडत असत, पण म्हणतात ना माणसाला आपलं मरण जवळ आलंय हे आधीच कळत असतं. अजून काय काय म्हणत होती? मी आपण जाणार आहे हे सांगितलं होतं, त्यावर म्हणली शब्द दिलाय तर तो पाळायलाच पाहिजे. दाद्यानं दाद्याचा शब्द पाळलाय, आता मला बी माझा शब्द पाळायला पाहिजे. आधी त्या दिवशी लयच वेगळी दिसत होती. बहुतेक तिला तिचं मरणच दिसलं असलं. त्या दिवशी तिनं काय बोलून दाखवलं का, म्हणजे अशा इच्छा वगैरे काय? नाही, वावरात जाऊन अजून बोलली असते, पण त्याआधीच तिला साप चावला. त्यामुळेच कावळा पेंडीला शिवेना वाटतं. काय असेल तिच्या मनात? काय असं मागं राहिले जे आपल्यासनी पुरा करायचं? आयुष्यभर जीवाला घोर, नवऱ्याशिवाय संसार थाटायचा, पोरासनी मोठं करायचं. कधी आभ्याच्या पेपरचं तर कवा माझ्या नोकरीचं. तिला असं शांत बसलेलं कामाशिवाय असं कवा बघितलंच नाही.
आता तिची काय शेवटची इच्छा राहिली ती तिला आणि देवालाच ठाऊक. तुम्ही तरी कसला एवढा विचार करताय? गायला देऊया की निमत. नाही दिपे, तिच्या लय इच्छा पूर्ण राहिल्यात. त्यातली नेमकी कोणती हे जोवर मला कळत नाही तर मी बिहार नाही मानणार. जेतेपणी नाही, किमान मेल्यावर तरी शांती मिळू देत की तिला. तू असं कर, उद्या नैवेद्य बनव. जर तिच्या मनात कुठली इच्छा राहिली हे कळत नाही ना मला बी, तर रोज नैवेद्य. तू करू द्या नैवेद्य. विरून गेली सारी खुशी, हाक आई मारू कशी, हाक आई